कसं असतं आपल्याला ऑफिस आणि व्हिडिओ हे दोन्ही सांभाळून करायला लागतं. त्याच्यामुळे कवरती माझे व्हिडिओज लेट पण आले होते, कारण की कोकण कोस्टल राईड अशी राईड आहे ना जी सर्वांना जमत नाही, कारण रूट आणि खास म्हणजे कोणती लेडीज असतं तर स्टे खूप महत्वाचा असतो. तर टोटल खर्च आपला झालं हे सर्व खर्च लिहिले आहेत मी. त्यामध्ये पेट्रोल लागला 6246 रुपीज. चुम्मेश्वर गाडीने आपला एक नंबर परफॉर्मन्स दिला फॉर शुअर. आणि हे कोकण कोस्टल रूट आहे ना, तुम्ही बाईकनी, कारनी, मिनी बसनी सर्वांनी तुम्ही करू शकता. रोरो, मांडवा, भाऊसोदक्का, रेवस पूर्ण तयारी केली होती मी. हे बघा हे सर्व अशी. आता 45 मिनिट्स तुम्ही पकडा, तुमचे वेस्ट होणार आहे फॉर शुअर. आणि मग परत बागमंडल टू वेसवी अजून एक फेरी लागते, त्यामध्ये आपण साठवतो आणि आपण येताना घरी आणतो. ते एव्हरी ट्रॅव्हलरनी जो बाईकनी करेल किंवा गाडीनी करेल वॉट एव्हर, कोकण कोस्टल हे केलीच पाहिजे असं म्हणतो मला. नमस्कार मंडळी, तुमचं आपलं युट्यूब चॅनल ट्रॅव्हल ग्रामरचे मनापासून स्वागत आहे. 2 दिवसाआधीच आपले कोकण कोस्टल राईडचे म्हणजे कोकण कोस्टल कपल राईडचे टिल मँगलोर पर्यंत व्हिडिओ संपलेले आहेत. ऑफकोर्स व्हिडिओ आपले आता संपलेले आहेत, पण आपण ही ट्रिप केली होती मंथ ऑफ डिसेंबर 2024. आपण सुरुवात केली होती काहीतरी 21 डिसेंबरला आणि एंड केली होती 28 डिसेंबरला. ऑफकोर्स आपल्याकडे ऑलमोस्ट 14 का 15 व्हिडिओज होते, त्याच्यामुळे आपल्याला जरा जॅन अख्खा त्याच्यामध्ये गेला, प्लस फेब सुद्धा त्या व्हिडिओमध्ये गेलेला आहे. कसं असतं आपल्याला ऑफिस आणि व्हिडिओ हे दोन्ही सांभाळून करायला लागतं. त्याच्यामुळे कवरती माझे व्हिडिओज लेट पण आले होते, तसं आलं होतं ते. तर तुम्हाला होप तो सर्व व्हिडिओ आवडले असतील. आपण पूर्ण डिटेल ब्लॉग बनवला होता, म्हणजे कुठची फेरी घेतली, किती प्राइसिंग ठरलं, फ्लाईटचं टायमिंग काय, आपण कुठे स्टे केलं, आपण कुठे जेवलो, सर्व तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. म्हणून माझे ब्लॉग थोडे मोठे झाले असतील. तर आपली ही राईड होती फ्रॉम मुंबई टू डायरेक्ट मँगलोर पर्यंत वाया कोकण कोस्टल. तर आपण काय केलं, आपण नुसती राईड केली, आपण कुठेही थांबलो नाही, आपण कुठे मंदिरं एक्सप्लोर नाही केली, आपण कुठे बीचेस एक्सप्लोर नाही केलं, काय एक्सप्लोर नाही केलं. थेट आपण पोहोचलो मँगलोरला आणि 2 दिवस मँगलोरमध्ये स्टे करून आपण मँगलोर एक्सप्लोर केलं. हे तुम्हाला ऑफकोर्स त्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळालं असेलच. तर मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या या अख्ख्या कोकण कोस्टल कपल राईडचं, म्हणजे आम्ही दोघं होतो, मी आणि माझी बायको, टोटल किती खर्च आला. त्या टोटल खर्चामध्ये सुद्धा मी डिफरन्शिएट केलेलं आहे. लाईक पेट्रोलला किती खर्च आला, जेवणाला किती खर्च गेलं, स्टेवर किती खर्च झाला आपलं, आणि आपण जी फेरी केली होती त्याच्यावर किती खर्च झाला, सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्लस कुठचा रूट तुम्ही घ्यायला पाहिजे हे पण सांगणार आहे, कारण की कोकण कोस्टल राईड अशी राईड आहे ना जी सर्वांना जमत नाही, कारण रूट खूपच म्हणजे वेगळे रूट आहेत. आपण कसं फॉर एक्झाम्पल आपण मुंबई टू बँगलोर गेलो, मुंबई टू रामेश्वरम गेलो किंवा मुंबई टू दिल्ली गेलो, त्याचा काय जीपीएस टाकला की सरळ स्ट्रेट रस्ता आहे, आता काय टेन्शन नाही आहे. पण कोकण कोस्टल रूट असा आहे ना जिकडे तुम्हाला फेरी चेंज करायला लागतात. कुठची फेरी कुठे जाते, काय कॉस्टिंग हे जाणणं खूप महत्वाचं आहे. प्लस टायमिंग थोडं जाणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी. तर होप सो तुम्हाला हा वाला व्हिडिओ फायदेशीर ठरेलच, तर हा आपला होणार पूर्णपणे इन्फॉर्मेटिव्ह. प्लस तुमचं स्टे कुठे होईल ना हे पण तुम्हाला सांगेनच, कारण की स्टे खूप महत्वाचा असतो. रस्ते तर ऑफकोर्स महत्वाचे असतात, पण स्टे खूप महत्वाचा असतो. जेव्हा आपल्याबरोबर कोणतरी असतं आणि खास म्हणजे कोणती लेडीज असतं तर स्टे खूप महत्वाचा असतो. प्लस जेवण वगैरे तुम्ही मध्ये कुठे करू शकता, असा काही इश्यू नाही, कारण आपण इकडे थांबलो, नॉट नेसेसरी तुम्ही पण तिकडे थांबलं पाहिजे असं काय नाही. तरी पण मी तुम्हाला 2 ते 3 रेस्टॉरंट सांगेन तिकडे तुम्ही जेवलंच पाहिजे त्या ट्रिपवर. ते ऑफकोर्स सर्व तुम्ही पुढे पाहायला मिळणार आहे, तर व्लॉगला पूर्णपणे नक्कीच बघा. चला मग सुरू करूया. तर जेव्हा कधी मी राईडला जातो ना, म्हणजे लॉंग राईड जातो ना, तर मी अशी एक डायरी मेंटेन करतो. हे बघा लाईक डे 1 डे 2 असं सर्व लिहितो मी. हे बघा लिहितो मी, म्हणजे रात्री हॉटेलला पोहोचलो की सर्व आपलं पेन आणि हे डायरी काढतो, दिवसभर लिहून काढतो. आता तुम्ही म्हणा तर लक्षात राहतं कसं, तर मी काय करतो, फॉर एक्झाम्पल मी कुठे नाश्ता पाणी केला किंवा मी लिंबू सोबत प्यायला थांबलो मी, तर लिंबू पिऊन झालं की लगेच व्हॉट्सअप करतो, ह्या तारखेला ह्या दिवशी आपण हे लिंबू प्यायलेलं आहे. मग डेट आपल्या लक्षात राहते, प्लस टाइम सुद्धा लक्षात राहते. मग रात्री स्टेला आल्यावर व्हॉट्सअप ओपन करतो आणि सर्व लिहून काढतो मी, ते बरं पडतं. आणि हे करणं खूप महत्वाचं आहे. ऑफकोर्स मी कंटेंट क्रिएटर आहे तर मला करायच लागतं, कारण तुम्हाला लोकांना पण या गोष्टी माहिती पडल्या पाहिजे. प्लस हे माझ्यासाठी पण गोष्टी राहील त्यासाठी मी करतो. आणि जर तुम्ही कंटेंट क्रिएटर नसाल, फक्त तुम्ही असं तुम्हाला फिरायची हाऊस असेल, तरी पण डायरी मेंटेन करा, खूप महत्वाची असते. त्यासाठी मी आपल्याला माहिती पडतो की आपलं किती बजेट झालं आपलं ओव्हरऑल ट्रिपचा, कारण बजेट हे खूप महत्वाचं असतं. कुठल्याही ट्रिपला बजेट खूप महत्वाचं असतं त्यासाठी. तर तुम्हाला सांगतो मी आता आपण टोटल खर्च किती झाला आणि मग आपण एक एक त्याला डिफरन्शिएट करू. मग सांगतो आता. त्याच्या आधी मी चष्मा लावतो. आता सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर होण्याचा एक डिसएडव्हान्टेज म्हणा की डोळे लवकर खराब होतात आणि चष्मा लवकर लागतो. म्हणजे मला हल्ली 2-3 वर्ष आधीच चष्मा लागलेला आहे. आधी चष्मा नव्हता मला, मस्त विजनमध्ये क्लिअर होता. जास्त कम्प्युटरवर मोबाईलवर काम करता करता चष्मा लागलाय असं. हां, तर मी तुम्हाला सांगतो आता टोटल खर्च आपला किती झाला ते. टोटल खर्च आपला पूर्ण ट्रिपचा लाईक 8 दिवसाची ट्रिप होती. 21 डिसेंबर निघालो
आणि काहीतरी 28 डिसेंबरला परत आलो. तर टोटल खर्च आपला झालं, हे सर्व खर्च लिहिले आहेत मी. टोटल खर्च आहे 37,322 मे 37,322 रुपये टोटल खर्च आला आपला. त्यामध्ये पेट्रोल लागला 6,246 रुपीज. आता किलोमीटर तुम्हाला सांगतो, टोटल किलोमीटर आपण केले 1956. ओके, आणि आपण जर कॅल्क्युलेट केलं तर अप्रॉक्स 61 लिटर आपला पेट्रोल लागलेला आहे. आता पेट्रोलचं रेट कसं होतं माहिती आहे, मुंबईमध्ये 103 होतं, कोकणामध्ये 105 होतं, आणि गोव्यामध्ये 96 काहीतरी होतं. हो, 90 सर्वात कमी मला गोवामध्ये सापडलं 96. म्हणजे किती वर्षांनी मी 96 म्हणजे 100च्या खाली पेट्रोल पाहिलेलं आहे. एवढं बरं वाटलं ना, मी टाकी पहिली फुल करून घेतली बाबा खरोखर. तर मोठी आपण एक ॲव्हरेज पकडलं तर 103 मी ॲव्हरेज पकडतो पेट्रोलचं प्राइजेसचं. तर टोटल आपल्याला प्लस कर्नाटकमध्ये पण 103 होतं, तर टोटल आपल्याला 61 लिटर लागलं पेट्रोल. तर अप्रॉक्स 32चा ॲव्हरेज आपल्या गाडीने दिलेला आहे, विच इज व्हेरी गुड मी असं म्हणेन. हार्ले डेव्हिडसन X440 म्हणजे आपली स्वप्न सुंदरी 446 ची जी गाडी आहे, त्या हिशोबाने ना 32 ॲव्हरेज चुम्मेश्वर एक नंबर ॲव्हरेज आहे फॉर शुअर. खरं बोलतो मला मी. आणि मला हायवेला तेवढी देते फॉर शुअर. सिटीमध्ये कदाचित 25 सुधी असेल, मी एवढं कधी सिटीमध्ये ॲव्हरेज काउंट नाही केलंय, पण हायवेला मला 30च्या वरती देते काय पण केलं तरी. आणि आपलं असं पण नाही की आपण 60चा स्पीडचा चालवतोय, 70चा, असं काय नाही. मध्ये 80 पण स्पीड असते, मध्ये 110 पण असते, 120 पण असतं, 125 पण टच केलंय मी. त्या म्हणजे काय हायवे खूप सुंदर आहे कर्नाटकचे ना. गाडी मस्त पळवतो मी, आणि गाडी फुल लोडेड होती, म्हणजे अमृतपाटी बसली होती, प्लस सामान, टॉप बॉक्स, लगेज, टँक बॅग सर्व फुल होतं आपलं. चुम्मेश्वर गाडीने आपलं एक नंबर परफॉर्मन्स दिला फॉर शुअर. तर मी तुम्हाला पेट्रोल सांगितलं, पेट्रोल कॉस्टिंग 6246. आता सांगतो तुम्हाला फूड. आपला फूड म्हणजे म्हटलं तर आपलं चहा, नाश्ता पाणी, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, मग आपण ते चहा वगैरे मध्ये प्यायलो ते पण, सरबत प्यायलो कुठे असेल तर, प्लस आपण जर कुठे नारळ पाणी प्यायलो ते, मग टोटल जेवणाचा खर्च टोटल खर्च होता आपला 8686. अरे वा, नंबर मस्त रे, 8686 एवढं आपला टोटल जेवणाचा खर्च होता. फेरी बोट, आपण जे फेरी बोट घेतली, का 5 फेरी बोट लागले आपल्याला, त्याचा खर्च होता 765. ओके, 765. तर फेरी बोटचं कसं असतं ना, बाईक आणि रायडरचं 55 रुपीज असतं, आणि 30 रुपीज पॅसेंजरचं असतं. तसं आहे. काही ठिकाणी 65 रुपीज आपले बाईक आणि रायडरचं असतं, आणि 20 रुपीज पॅसेंजरचं तसं असतं. तर अप्रॉक्स 85 to 1110च्या मध्येच आपलं कॉस्टिंग पडते फेरी बोटची, दोघांचं म्हणतोय, वन बाईक आणि दोघांचं. तसं तुम्हाला सांगतोय मी. तुम्ही जर मोठी गाडी घेऊन गेलात तर कॉस्टिंग थोडं वाढतं, कारण की गाडीचे वेगवेगळे प्राइजेस असतात. मिनी बस घेऊन गेलात त्याची पण कॉस्टिंग वाढते, तसं येते. आणि हे कोकण कोस्टल रूट आहे ना, तुम्ही बाईकनी, कारनी, मिनी बसनी सर्वांनी तुम्ही करू शकता, तसं काही टेन्शन नाहीये. फक्त एवढं, जेव्हा तुम्ही फ्रॉम मुंबई निघतात ना, तुम्ही बाईक घेऊन भाऊचुद्दाकडे जाऊ शकतात. पण तुम्ही गाडी किंवा मिनी बस वगैरे असेल तर तुम्ही रोडून जाऊ शकता, जे सुट्टे फ्रॉम भाऊचा धक्का. सकाळी 6:15ची पहिली रोरो असते, ती 45 मिनिट्सला पोहोचते मांडव्याला. पण भाऊच्या धक्का तुम्ही बाईकनी गेला तर ती पहिली 6ची असते, मग ते टाइम वरती खाली होतं, तर 6-6:30ची पहिली वगैरे असते. तर ती तुम्हाला 2 तासांनी सोडते रेवसला. रोरो, मांडवा, भाऊचा धक्का, रेवस असं येते. मोठी गाडी रोरो किंवा बाईक वगैरे किंवा आपले स्कूटर वगैरे तुम्ही PNB म्हणजे आपल्या भाऊच्या देखील नेऊ शकता, तसं आहे ते. तर तुम्हाला फेरी बोटची कॉस्टिंग सांगितलेली आहे. आता तुम्हाला सांगतो की स्टेला आपला किती खर्च आला. तर स्टेला आपला टोटल खर्च होता 10,750 रुपीज, 10,750 रुपीज आपल्याला खर्च आला ऑनली ऑन स्टे, तसं आहे ते. पूर्ण टोटल आपल्याला आयडियली पडतो अराउंड 26-27,000. पण आपले 37,000 का झाले, कारण की आपण शॉपिंग पण केली होती. मॅडमनी मँगलोरमध्ये ते काय म्हणतात ट्रेडिशनल सेमी सिल्क साडीवर घेतली होती, प्लस बाबूला ड्रेस घेतला होता, प्लस आपण मँगलोरमध्ये फेमस जी मिठाई आहे ती पण आपण घेतली होती. तर टोटल आपला शॉपिंगचा खर्च फक्त काहीतरी अराउंड 10 का 11,000 फक्त झाला शॉपिंगचा. आणि येताना हालत झाली खराब, कारण टॉप बॉक्स आपण, कारण पहिलेच आपलं सामान भरलं होतं, त्यात साडी, हे मिठाई वगैरे कसं तरी आम्ही पॅक वगैरे करून शेवटी मग सेफली घरी पोहोचलो बाबा. तर टोटल एक्स्ट्रा खर्च 10 ते 11,000 आपला आमचा होता. ऑफकोर्स कोणी पण गेलं का आपल्या टूरला तर काही ना काही घेऊन येतोच फॉर शुअर, त्यात काय वादच नाहीये. तर हे सर्व पकडून आपला टोटल खर्च झालेला आहे 37,322 तसं. ओके, नॉट बॅड. तर मंडळी, तुम्हाला मी टोटल खर्च किती झाले तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला ही राईड करायची असेल किंवा ड्राईव्ह करायचं असेल तर तुम्ही कुठचा स्टॉप घेतला पाहिजे, कुठची फेरी पकडली पाहिजे, सर्व डिटेल तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो.
कारण की तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी माहिती पडेल त्यासाठी. प्लस कुठच्या हॉटेलमध्ये आपण स्टे केलं ते पण तुम्हाला सांगेनच, प्लस काय कॉस्टिंग आहे ते पण तुम्हाला सांगेनच. तर सर्वात अगोदर म्हणजे त्याचं पण मी असं बनवून ठेवलं होतं जेव्हा मी गेलो होतो ना, म्हणजे जायच्या आधीच पूर्ण तयारी केली होती मी. हे बघा हे सर्व अशी फुल ऑन तयारी केली होती. आणि वन्स अगेन थँक्स टू प्रज्वल मोंडकर, आपला मित्रच आहे तो, त्याचं पण युट्यूब चॅनल आहे प्रज्वल मोंडकर ब्लॉग म्हणून. त्यांनी आधी कोकण कुशल केलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी मला खूप सारे रूट त्यांनी मला सांगितले की दादा ह्या रूटनी जावा, इकडे करा, ही फेरी पकडा वगैरे. त्याच्यामुळे खूप खूप आभार त्याचे, थँक्यू सो मच. तर तुम्हाला सांगतो आता स्टेप बाय स्टेप आपण तुम्ही कुठचा रूट घेतला पाहिजे. सर्वात अगोदर ऑफकोर्स तुम्ही जर मुंबईमधून प्रवास करत असाल तर भाऊचा धक्का टू रेवर्स गाडी असेल, किंवा तुम्हाला आरामात जायचं असेल स्पेशियस तर रोरो टू आपला मांडवा, तसं आहे ते. जर तुम्ही पुण्यावरून करत असाल तर आय थिंक सो तुम्ही आगरदंडाला तुम्ही पहिली फेरी पकडू शकता असं मला तरी वाटतंय. थोडंफार तुम्ही ते जरा आपल्या कामात सर्च करा. तर रेवसवर उतरल्यावर मग आपण जातो रेवस टू आगरदंडा बाय रोड आहे, जे ऑलमोस्ट 75 किलोमीटर आहे आणि 2 ते 3 तास लागतात. मग आगरदंडा टू दिघी एक फेरी लागते, त्याचं मग कॉस्ट तुम्हाला सांगितलं अराउंड 85 रुपीज वगैरे आहे दोघांचे विथ वन बाईक. आणि फेरी टायमिंग कसं असतं ना, हर अर्धा तासाने तुम्हाला फेरीज मिळेल. आणि कसं जर तुम्ही इकडे पोहोचलात आणि फेरी लागली असेल तर नशिबाने तुम्ही आतमध्ये फेरीमध्ये घुसला तर टेन्शन नाही, 15 मिनिटं तुम्ही दुसरीकडे पार व्हाल. पण जर फेरी सुटली आणि तुम्ही मग पोहोचला तर हाफ एन आवर तुम्ही आरामात तिकडे थांबा, कारण एकच फेरी असते ती तिकडे जाते 15 मिनिटं, परत येते 15 मिनिटं ऑलमोस्ट लागतात भरायला. तर 45 मिनिट्स तुम्ही पकडा, तुमचे वेस्ट होणार आहे फॉर शुअर. नशीब चांगलं असेल तर तुम्हाला फेरी टायमर मिळेल. आम्हाला काय काय ठिकाणी फेरी टायमर मिळाले आणि काय काय ठिकाणी आम्ही थांबलोय. टोटल ह्या रूटला तुम्हाला 5 फेरी चेंज करायला लागतात. पहिली फेरी सांगितली मुंबई टू रेवस, ओके. मग आगरदंडा दिघी तुम्ही बाय फेरी केल्यावर, आणि हो फेरी टायमिंग तुम्ही म्हणालात ना, तर पहिली फेरी ऑलमोस्ट 6:30 ते 7 असते आणि मग जर 30 to 45 मिनिट फेरी सुरू असतात तर रात्री 8 वाजेपर्यंत असते किंवा 10 पर्यंत पण असते. मी काय करतो ना, तुम्ही आहे ना carferry.in ही वेबसाईट आहे, त्याच्यावर सर्व फेरीचं डिटेल आहे, नक्की चेकआउट करा. तुम्हाला पूर्ण टायमिंग कॉस्टिंग सर्व माहिती पडेल. फक्त बाईकचं नाही, गाडीचं मिनी बस सर्व कॉस्टिंग तिकडे सापडेल तुम्हाला. carferry.in तिकडे फ्लॅश करतो मी, नक्कीच चेकआउट करा ते, ठीक आहे. आता दिघीला पोहोचल्यावर आपण जातो बागमंडळला, तो ऑलमोस्ट 45 किलोमीटर आहे, 1.5 तास. आणि मग परत बागमंडळ टू वेसवी अजून एक फेरी लागते. मग वेसवी टू दाभोळ 70 किलोमीटर ऑलमोस्ट 2 तास. आणि मग त्याच्यानंतर दाभोळ टू दोपवे परत एक फेरी लागते. मग दोपवे टू तवसाळ बाय रोड ऑलमोस्ट 46 किलोमीटर लागतात, 1.5-2 तास. आणि मग तवसाळ टू जयगड अजून एक फेरी लागते. आणि मग जयगड नंतर, मग जयगडला पोहोचल्यावर फेरी नसते, जयगड शेवटची फेरी असते. आणि मग डायरेक्ट जयगड टू मालवण, जे आम्ही केलं सांगतो तुम्हाला, जयगड टू मालवण आणि मग मालवण टू मुर्डेश्वर आणि मुर्डेश्वर टू मँगलोर, असं आपण केलं होतं. आता असं पण लोक म्हणतात की गोव्याला पण फेरी असते, तर मला ऍक्च्युली 2-3 कमेंट्समध्ये आले होते गोव्याला जाता फेरी वगैरे असते. तर कदाचित आपण जेव्हा नेक्स्ट राईड म्हणजे कधी पण आपण पुन्हा कोकण कुठलं करू ना, त्याच्यामध्ये आपण थोडंफार गोवाचं सर्च वगैरे करून आपण ते फाइंड आउट करू. तर मंडळी तुम्हाला मी टोटल खर्च सांगितलेला आहे, रूट सांगितलेला आहे, खर्च कसा होता डिफरन्शिएट ते पण मी केलेलं आहे. आता तुम्हाला सांगतो हॉटेल्स. हॉटेल्स महत्वाचे, थांबा, तुम्ही कुठे स्टे कराल ते पण तुम्हाला सांगतो मी. आता सर्वात पहिला आपला स्टॉप होता, डे 1 स्टॉप होता दाभोळला. दाभोळला रात्री आपण काही 7:30-8ला पोहोचलो होतो. तर आपण स्टे केलं होतं अक्षय हॉलिडे होम म्हणून, तिकडे एक होम स्टे आहे, तिकडे स्टे केला होता. तसे तिकडे आय थिंक सो 5-6 आपण लिस्टमध्ये काढलं होतं, पण आमचं कसं रात्री 8 वाजले होते ना, तर आपण जे भेटलं ते आपण तिकडे राहिलो. स्टे चांगला होता, नॉट बॅड नॉट गुड, चांगला स्टे होता, ॲव्हरेज स्टे होता. जेवण आपण त्यांच्याकडे जेवलो, खाली ते राहत होते ना तिकडे, ते जेवण वगैरे होतं, जेवण चांगलं होतं. तर मी असं म्हणेन जर तुम्हाला दुसरं दाभोळला मिळालं तर तुम्ही तिकडे स्टे करा. हे ठीक आहे, आम्हाला काय राहायचं होतं आणि नेक्स्ट डे निघायचं होतं, तेवढंच होतं. एसी वगैरे नव्हतं, फॅन वगैरे आहे, ठीकठाक स्टे होतं, मी असं म्हणेन तुम्हाला. तर डे 1 झालं. डे 2ला आपण पोहोचलो होतो मालवणला. तर मालवणमध्ये आपण स्टे केला होता सन अँड सँड या हॉटेलमध्ये किंवा सन अँड सँड या रिसॉर्टमध्ये. कसं होतं ना, आपण डिसेंबर एंडिंगला गेलो होतो, तर मोस्टली तो वीक होता, बोलतात ना क्रिसमस वीक होता, त्याच्यामुळे सुट्टी पडली होती. आणि मालवण ऍक्च्युली फुल भरलं होतं. आपण लकीला लावून बोललो होतो जरा माहिती काढा कुठे स्टे वगैरे आहे, पण लकीमध्ये म्हणाले की ऑलमोस्ट सर्व मालवण फुल आहे. कसं बसं आपलं सन अँड सँड सापडलं. स्टे खूप चांगलं होतं सन अँड सँडमध्ये. जो स्टे पडला 1500 रुपयाला. त्यांचं हॉटेल वगैरे आहे, आय थिंक थोडं बाहेर त्यांचं हॉटेल वगैरे आहे. तर स्टेमध्ये आपल्याला एसी होतं, विथ एसी हा स्टे होता 1500 रुपयाला, विथ एसी, गरम पाणी, टीव्ही वगैरे सर्व छान स्टे होतं, मला आवडला होता तो. आणि त्या स्टेच्या बरोबर समोरच ना
हॉटेल सुनीता होममेड म्हणून एक हॉटेल आहे ना, तिकडे तुम्ही नक्कीच जेवा, म्हणजे नॉनव्हेज तरी. कारण ऍक्च्युली आमचं कसं झालं, आम्हाला नॉनव्हेज मिळालंच नाही खायला. म्हणजे आम्ही तिकडे गेलो होतो, कसं होतं माझ्या बायकोचं अमूचं होतं मार्गशीर्ष, त्याच्यामुळे ती व्हेजच खात होती. आम्ही तिकडे सुनीतामध्ये गेलो तर ते म्हणाले फक्त नॉनव्हेज अवेलेबल, व्हेज नाहीये. तर याला तिला सोडून कसं खाणार ना, म्हणून विचारलं आपण ते कॅन्सल केलं. मग आपण दुसरीकडे कुठे जेवलो. पण मी तो नक्कीच सांगेन, हॉटेल सुनीतामध्ये नक्कीच तुम्ही लंच किंवा डिनर करा. कारण की मला खूप लोकांनी सांगितलं की हॉटेल सुनीता एक नंबर आहे आपला नॉनव्हेजसाठी, त्यासाठी म्हणजे सी फूड एक नंबर आहे. नक्कीच तुम्ही तिकडे ट्राय करू शकता. आपण नेक्स्ट टाइम जाऊ ना मालवणी, तर आपण नक्कीच ट्राय करणार फॉर शुअर. तर तिकडून निघालो आणि आपला थर्ड स्टे होता मुर्डेश्वर. तर मुर्डेश्वरमध्ये आपण स्टे केला होता हॉटेल श्री सिकंदरेश्वरीमध्ये. ते स्टे काहीतरी आपल्याला पडला होता 2000 रुपीज विथ एसी आणि गरम पाणी. गरम पाणी फक्त सकाळचं असतं, पण तुम्ही हिटर वगैरे मागवलं तर हिटर वगैरे देतात. ते असतं ना बाल्टीमध्ये हिटर टाकतात, ते असं काय ते काहीतरी होतं. ते जर तुम्ही मागवलं तर तुम्हाला मिळतं ते. पण स्टे अप्रतिम होता, क्लीन होता. मी त्याचा एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा केलाय. कारण जो ओनर तिकडे होता ना, तोच तसं मॅनेज करतो ना. ओनरचं स्माईल एवढी छान होती ना, ते मला वाटतं ना यार, माणसाचं आपल्याला प्रमोट केलंच पाहिजे. त्यांनी मला फुकट दिलं नाहीये, त्यांनी मला डिस्काउंट दिला नाही, काही नाही दिलंय. तर मला खरोखर वाटलं की ही गोष्ट लोकांना पोहोचली पाहिजे. कारण ऍक्च्युली ते स्टे खूप क्लीन होतं, चांगलं होतं, स्पेशियस होतं. कारण रूम खूप मोठे आहेत, त्याच्यामध्ये आरामात 5 ते 6 लोक राहू शकतात. तो बोलला 5 ते 6 लोक राहू शकतात. एक्स्ट्रा बेड वगैरे देतात. इव्हन बाथरूम मोठे आहे. बाथरूमचं काय म्हणतात त्याला, इव्हन बाथरूम मोठे आहेत, क्लीन आहेत, एक नंबर स्टे. मी तुम्हाला नक्की सांगेन, जर तुम्ही जाता मुर्डेश्वरला तर हॉटेल श्री सिकंदरेश्वरीमध्ये नक्की स्टे करा म्हणून. आणि माझा रेफरन्स द्या, त्याला खूप आवडेल. कारण आपलं तर चांगलं बॉन्ड झालं त्यासाठी. तसं मुर्डेश्वरमध्ये बरेच हॉटेल आहेत. लाईक मंदिरजवळ हॉटेल आहेत, ते तुम्ही गल्लीमध्ये घुसतात ना, लाईक तुम्ही मुर्डेश्वरच्या लेनमध्ये घुसतात ना, तिकडे पण बरेच हॉटेल आहेत. आणि त्या टायमाला ऑलमोस्ट सर्व फुल होते. आणि रेट्स पण 3000 3,500 रुपये असे रेट्स होते. म्हणजे ते 1500-1600 रुपये रेट्स होते ना, ते ऑलमोस्ट 3000च्या वरती वगैरे गेले होते. कारण की वेकेशन सीझन होतं त्यासाठी. आता जर तुम्ही ऑफ सीझनला गेलात ना, तुम्हाला हेच हॉटेल म्हणजे हॉटेल श्री सिकंदरेश्वरी ना, हेच तुम्हाला चालू हेच तुम्हाला काहीतरी एसी 1500ला पडेल आणि नॉन एसी 700-800 1000 पर्यंत आरामात पडेल. तसं आहे ते. इव्हन बाकीच्या हॉटेलमध्ये रेट्स पण खाली जातात. सीझन होतं म्हणून रेट्स वरती गेले होते. तसं आहे ते. तर हॉटेल मुर्डेश्वरमध्ये तुम्ही हॉटेल श्री सिकंदरेश्वरीमध्ये स्टे करू शकतात, गॅरंटी. मग आमचा नेक्स्ट होता मँगलोरला. तर मँगलोरला आपण स्टे केला होता भूमी रेसिडेन्सीमध्ये. ऍक्च्युली मँगलोर आमचा लास्ट स्टॉप होता, म्हणून विचार केला होता की आपण काहीतरी चांगलं स्टे बघू, एकदम रिलॅक्स. कारण की आपला 2 दिवस मँगलोरमध्ये घालवायचे त्यासाठी. तर मँगलोरमध्ये आपण स्टे केला होता हॉटेल भूमी रेसिडेन्सीमध्ये. तो स्टे आपल्याला पडला होता काहीतरी 2400 रुपये पर नाईटचा. एसी, टीव्ही वगैरे सर्व होतं. रूम तुम्हाला ऑफकोर्स मी सर्व रूमची तुम्हाला इकडे व्हिडिओ दाखवतो, याचं पण दाखवतच आहे. चुम्मेश्वर रूम होता, खूप छान रूम होता. म्हणजे एक लक्झरियस रूम मला वाटलं जरा. इव्हन बेड वगैरे खूप छान होता. इव्हन बाथरूम वगैरे पण खूप छान होतं. फक्त एवढं इकडे तुम्हाला जेवण मिळणार नाही, फक्त पाणी ते प्रोव्हाइड करतील. ज्यांचं फक्त स्टेचं हॉटेल आहे, जेवणसाठी तुम्हाला बाहेर होऊन जेवू शकतो. का आजूबाजूला खूप सारे तुम्हाला असे दुकानं किंवा हॉटेल्स मिळतील, खाण्याचे म्हणा, आपले नाश्ता पाणी सर्व मिळतील. प्लस तिकडचं फेमस आय एम जयलक्ष्मी स्टोर आहे, मोठं स्टोर आहे. ते वॉकिंग 5 मिनिट डिस्टन्सवर आहे. तिकडे पण तुम्ही शॉपिंग करू शकतात. आपण पण तिकडून शॉपिंग केली होती, जी अमोला काही साडी घ्यायची होती, आपण तिकडून शॉपिंग केली होती. तिकडे खूप मोठं स्टोर आहे. प्लस आय एम जयलक्ष्मी खूप मोठं ब्रँड आहे तिकडे मँगलोरचं. तसं आहे ते. तर तो स्टे आपल्याला पडला 2400 रुपये. आपण केला होता 2 नाईटचा स्टे, तर आपल्याला पडला 4800 रुपयाला. मग त्यानंतर आपला जो परतीचा प्रवास सुरू झाला, तर आपण डायरेक्ट मँगलोर टू मालवण केलं होतं. आणि मालवणमध्ये आपण तिकडे स्टे केला होता हॉटेल सन अँड सॅन्ड मध्येच. कारण तो आपला ऑफकोर्स हॉटेल आवडला होता. आणि प्लस तेव्हा तर अजून फुल झालं होतं. आणि प्लस काय झालं होतं ना, हॉटेल सन अँड सॅन्ड मध्ये पण ना, काहीतरी आम्ही जो बुक केला आधी तो 1500 होतो, तुम्हाला बोललो होतो ना. तेव्हा त्याचा रेट तसा वाढला, काहीतरी 1800 काहीतरी बोलला मला. तो बोला 1800, अरे आता तो आलो होतो 2 दिवसा अगोदर यार, आणि वाढला पण साहेब वेकेशन आहे असं वगैरे. मग कसं तरी आपल्याला बार्गेन वगैरे करून 1650ला आपला तो स्टे त्याने दिलेला आहे. आणि खरोखर हॉटेल सन अँड सॅन्ड खूप चांगला स्टे आहे. तुम्ही नक्की तिकडे स्टे करू शकता फॉर शुअर. गेल्यात हा व्हिडिओ पाहून तर नक्कीच माझा रेफरन्स द्या, मग त्यांना तर आवडेल आणि मला खूप आवडेल त्यासाठी. मग तिकडून आपण निघालो आणि आपण गाठला लांजा. तर लांजाला आपण स्टेची गरज नाही, आपलं घर आहे लांजाला. लांजाला आपण स्टे केलं. नेक्स्ट डे आपण निघालो आणि आलो बॅक टू मुंबई. फायनली आपली 8 दिवसाची ट्रिप चुम्मेश्वरपणाने पार झालेली आहे, एक नंबर. तर मी तुम्हाला सर्व डिटेल्स सांगितलेले आहेत. तर तुम्हाला आता सांगतो की आता तुम्हाला मी 1 का 2 हॉटेल सांगतो, जिकडे तुम्ही जेवलं तर चांगलंच होईल, कारण जेवण तिकडे अप्रतिम आहे. पहिलं म्हणजे जेव्हा आपण थांबा, मी लिहिलंय ते बुक आले तुम्ही. पहिलं म्हणजे बाग मंडल टू दाभोळ जेव्हा आपण केलं होतं, तेव्हा आपण केळशीमध्ये हॉटेल विश्व संस्कृतीमध्ये आपण जेवलो होतो. अप्रतिम जेवण होतं. आपण चायनीज ऑर्डर केलं, चायनीज खूपच छान होतं.
नक्कीच तिकडे तुम्ही ट्राय करू शकतात फॉर शुअर. आणि मग त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये आपण जो स्टे केलं होतं तेव्हा आपण खाल्लं होतं हॉटेल मत्सममध्ये. हॉटेल मत्समध्ये तर अप्रतिम सी फूड मिळतं. आपण तिकडे मस्त फिश थालीवर घेतली होती. ऑफकोर्स आम्ही व्हेज खाल्लं होतं. व्हेज सुद्धा चांगलं होतं, व्हेजची थाली सुद्धा चांगली होती. पण मी हे सांगेन हॉटेल मत्सम तुम्ही घेऊ शकतात. प्लस अजून एक हॉटेल जे मला माहिती आहे मसाल किचन, तिकडे पण अप्रतिम सी फूड मिळतं. तसे हॉटेल खूप आहे रत्नागिरीमध्ये, पण हे 2 हॉटेल मला पर्सनली माहिती आहे कारण मी तिकडे खूप वेळा जेवलो आहे त्यासाठी. तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करीन हॉटेल मत्सम किंवा मसाला किचन तुम्ही गॅरंटी खाऊ शकता. आणि थर्ड म्हणजे मँगलोरला गेल्यावर हॉटेल मछलीमध्ये तुम्ही नक्कीच खावा. तिकडे हॉटेल मछली तिकडचं ऑथेंटिक, ते लोक ऑथेंटिक मँगलोरियन जेवण वगैरे असतं. सी फूड साठी अप्रतिम आहे. आणि मला खूप लोकांनी सजेस्ट केलं की मछलीमध्ये तुम्ही जेवलंच पाहिजे, तर नक्कीच ट्राय केला मछलीमध्ये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, संध्याकाळचं टायमिंग संध्याकाळी 7ला ते ओपन होतं हॉटेल आणि 10 वाजता बंद होतं. आम्ही 7:15ला पोहोचलो होतो आणि हॉटेल फुल होतं. हार्डली 1 का 2 सीट खाली होती. विचार करा, इतकं म्हणजे इतकं ते हॉटेल चालतं म्हणजे. आणि आय थिंक सो तो होता बुधवार. तो होता बुधवार, असं पण नाही की वीकेंड वगैरे शनिवारी, असं पण नाही, बुधवार होता. आणि त्या टायमाला विचार करा 7:15ला हॉटेल फुल होतं. क्या बात आहे. ऍक्च्युली कसं आहे ना, मँगलोरमध्ये सर्व गोष्टी लवकर बंद होतात. लाईक 9-10ला गोष्टी बंद होतात. इव्हन हॉटेल पण 10-15 बंद होतात. तसं आहे ते. आय थिंक सो लवकर जेवून लवकर झोपतात, लवकर उठतात, असं काही त्यांचा फंडा असेल. आता व्हिडिओ आपण एंड करू, पण त्याच्या आधी तुम्हाला 1-2 टिप देतो. टिप इन द सेन्स कसं आहे ना की रस्ते छान आहेत. म्हणजे इव्हन कोकण कुशल जेव्हा केलं होतं ना मी, रस्ते चांगले. काय काय ठिकाणी रस्ते खराब आहेत, पण काय काय ठिकाणी रस्ते एवढे छान आहेत ना, तुम्ही अक्षरशः समुद्राच्या कडेने जातात ना, काय नजारे पाहायला मिळतात यार. सिरियसली मॅन, एक नंबर नजारे असतात. म्हणजे मी असं म्हणेन एव्हरी ट्रॅव्हलरनी, जो बाईकनी करेल किंवा गाडीनी करेल वॉट, कोकण कोस्टल हे केलीच पाहिजे, मी असं म्हणतो. मला जर तुम्ही मालवण गोवापर्यंत केलं तर वेल अँड गुड, पण आम्ही कसं केलं, आपण गेलो होतो लाईक टेल मँगलोरपर्यंत ना. जसं तुम्ही गोवा सोडतात, कर्नाटकमध्ये एंटर करता तुम्ही ना, तर तिकडचे रस्ते तर अप्रतिम आहेत यार. म्हणजे चुम्मेश्वर रस्ते आहेत. इव्हन आपण तोच रस्ता थेट जातो कन्याकुमारीपर्यंत, आणि त्यालाच म्हणतात NH66, मतलब नॅशनल हायवे 66, जो आपला मुंबई गोवा हायवे, तोच थेट जातो तिथपर्यंत. हायवे खूपच छान आहे, खूपच चुम्मेश्वरचा हायवे. फक्त एवढंच, तिकडे ना गुरं वगैरे मध्ये येतात. हायवे मोठा आहे, चांगला क्लीन आहे, पण गुरं किंवा कुत्रे मांजरे असे मध्ये मध्ये फिरतात, तर ते थोडं लक्षात द्या. बाकी मला तेवढा त्रास मला आपला कोकणात झाला नाही. कोकणात गुरं मला खूप कमी दिसली, पण तिकडे गुरं मध्ये वगैरे येतात, तर तो फक्त जरा तुम्ही सांभाळा आणि काय नाही. तर मंडळी, आता व्हिडिओ आपण एंड करू. तर तुम्हाला मी पूर्ण डिटेल सांगितलंय, किती खर्च, कुठे स्टे वगैरे सर्व डिटेल तुम्हाला पाहायला मिळाले आहेत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ ठरेल फायदेशीर फॉर शुअर. तर आपले असे छान छान व्हिडिओ पुढे येत राहतील, नक्कीच सपोर्ट करा. इव्हन मी इंस्टाग्राम रील टाकले, शॉर्ट रील, जेणेकरून तुम्हाला फायदा ठरेल की तुम्हाला कुठची फेरी घेतली पाहिजे. फेरीचं कॉस्टिंग सर्व तिकडे मी दिलेलं आहे. प्लस उद्यापासून मी तेच रील आपल्या युट्यूबवर शॉर्ट्स म्हणून टाकणार आहे, ते पण नक्कीच पहा. म्हणजे हा व्हिडिओ संपला, हा व्हिडिओ आला त्यानंतर मी ते सुरू करीन. 10 ते 12 व्हिडिओ असणार आहे फॉर शुअर, तर नक्कीच सर्व चेकआउट करा. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कसा वाटला, नक्कीच कमेंट करून सांगा. जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट बघून उतरा. मग इंस्टाग्राम ID sandy_v ला कनेक्ट व्हा. तिकडे आपलं अपडेट, स्टोरी, रील्स आपण टाकत असतो, नक्कीच कनेक्ट व्हा. काही प्रश्न असतील DM करा बिंदासपणे, मी सर्व DM ला रिप्लाय करतो. कमेंट करा, सर्व कमेंटला मी आन्सर करतो. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय.